विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही जर देवाचे लोक आहात, तुम्ही जर देवाची मुलं बनलेला आहात आणि देव जर तुमचा बाप आहे, तर तुम्ही मागा विश्वासाने त्याच्याकडे. आणि जेव्हा घरातले सगळे एकत्र येऊन मागतात ना, तेव्हा त्या प्रार्थनेत फार मोठी ताकद असते. लक्षात ठेवा, नवरा बायको, मुलं, आजी आजोबा सगळे घरात जेवढे आहेत एकत्र येतात, विश्वासणारे सगळे एकत्र येतात आणि एकजुटीने प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद असते, फार मोठं सामर्थ्य असतं. आजाराचे अशुद्ध आत्मे सर्वत्र फिरत आहेत, घरोघरी लोक आजारी होत आहेत. या जगाच्या शेवटाच्या काळात आम्हाला विश्वासाने प्रार्थना करण्याची गरज आहे. विश्वासाने प्रार्थना. तुमच्या प्रार्थनेमध्ये विश्वास असला पाहिजे. देव हे देईल का, देव हे करेल का, आता काय होणार, हे काय होणार. पहिली गोष्ट, आपण आजाराचं नाव ऐकलं की आपण खचून जातो. हा आजार अमुकाला पण झाला होता, हा आजार तमुकाला पण झाला होता, मग त्याचं असं झालं होतं, ह्याचं असं झालं होतं. तुम्ही या दुनियाभराच्या गोष्टी ऐकू नका आणि त्याकडे लक्ष लावू नका. त्यापेक्षा हे बघा, देवाने कोणाला दैवी आजारमुक्ती दिली, कोणाला कसं बरं केलं, कोणाच्या जीवनात कसं काम केलं. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष लावा, ज्यामुळे तुमचा विश्वास वाढेल. विश्वास असा आपोआप वाढत नाही. विश्वास वाढण्यासाठी देवाच्या कामांकडे लक्ष लावायला लागतं, देवाची कामं बघायला लागतात, देवाची कामं ऐकायला लागतात. जेव्हा आपण देवाची कामं बघतो आणि ऐकतो, तेव्हा विश्वास वाढतो. म्हणून लक्षात ठेवा, रोज 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 आपल्याला देवाच्या चरणाकडे आलं पाहिजे, त्याच्याकडे बघत राहिलं पाहिजे. तो किती मोठा आहे, त्याची ताकद केवढी मोठी आहे, त्याचं सामर्थ्य केवढं मोठं आहे आणि त्याचं प्रेम केवढं मोठं आहे. नुसतं त्याचं सामर्थ्य मोठं असतं तर आपल्याला फायदा नसता. तो प्रेमळ पण आहे म्हणून आपल्याला फायदा आहे. देव खूप सामर्थ्यशाली आहे, पण त्या सामर्थ्याचा आम्हाला उपयोग आहे कारण तो प्रेमळ आहे. तो त्या सामर्थ्याचा वापर करून आम्हाला बरं करतो, आमची दुःख काढून टाकतो आणि आमचे अश्रू पुसतो. म्हणून देव फक्त सामर्थ्यशाली आहे एवढाच विश्वास ठेवू नका, तर देव प्रेम आहे, तो चांगला आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधी टाकणार नाही. देवाच्या या प्रेमावर आपला पक्का विश्वास असला पाहिजे. विश्वासाने प्रार्थना करा. सगळ्या आजारामध्ये स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी सुद्धा विश्वासाने प्रार्थना करा. या प्रार्थनेद्वारे देव कार्य करेल आणि तुम्हाला शारीरिक आणि आत्मिक आरोग्य देईल.